परभणीमध्ये संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रतिकृती होती. या प्रतिकृतीची विटंबना एका समाजकंटकाने केली. याचमुळे परभणीमधील भीमसैनिकांनी परभणी जिल्हा बंदची हाक दिली. परंतु या दरम्यान तीव्र आंदोलन झाले. म्हणूनच पोलिसांनी आंबेडकरी वस्त्यांमध्ये जाऊन कोम्बिंग ऑपरेशन केले. परंतु या दरम्यान मोठ्या प्रमाणावर गाड्यांची तोडफोड झाली, घराची तोडफोड झाली. हे स्पष्टपणे CCTV मध्ये आणि व्हिडिओच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसून येत आहे. त्याच दरम्यान आंबेडकरी महिला वत्सला मानवते यांना त्यांचा विनयभंग करून मोठ्या प्रमाणावर पोलिसांनी मारलं. हे स्पष्टपणे समाज माध्यमातून दिसत आहे. आणि याच दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा न्यायालयीन कस्टडीमध्ये जीव गेला. परंतु ज्या भीमसैनिकावर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे आज तागायत माघारी घेतलेले नाही. वत्सला मानवते यांना ज्यांनी विनयभंग करून मारलं त्या पोलिसांवर गुन्हे सुद्धा दाखल झालेले नाहीत. तसंच सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस कस्टडीमध्ये कोणी कोणी मारलं त्या सुद्धा पोलिसांवर गुन्हे दाखल झालेले नाही. तसंच या दोन्ही कुटुंबाला राज्य सरकारने अजूनपर्यंत कोणतीच घोषणा केलेली नाही. आणि आम्ही त्यामुळेच राज्य सरकारला मागणी करत आहे की 2 दिवसामध्ये सोमनाथ सूर्यवंशी, वत्सला मानवते आणि भीमसैनिकांना न्याय मिळाला नाही तर 2 दिवसामध्ये आंदोलन करणार, याची घोषणा मी आपल्या माध्यमातून करत आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.